टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानात मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत मतदान केलं। सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत झालेल्या मतदानात एकूण 466 मतदारांपैकी 465 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यामुळे एकूण मतदानाची टक्केवारी 99.79% इतकी नोंदवण्यात आली आहे। निवडणुकीसाठी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील 7 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली। परभणी, गंगाखेड, पाथरी, हिंगोली, कळमनुरी आणि वसमत येथील 6 केंद्रांवर 100% मतदान झालंय। तर सेलू मतदान केंद्रावर 59 पैकी 58 मतदारांनी मतदान केलंय। त्यामुळे तिथे 98.31% मतदानाची नोंद झाली आहे। मतदानासाठी नोंद असलेल्या 212 पुरुष आणि 254 महिला अशा एकूण 466 मतदारांपैकी 211 पुरुष आणि 254 महिला मतदारांनी मतदान केलं। महिला मतदारांची मतदानाची टक्केवारी 100% राहिली आहे, तर पुरुषांची मतदानाची टक्केवारी 99.53% नोंदवण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रभावी नियोजनामुळे मतदान प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या उत्साहाने मतदानात सहभाग घेत लोकशाही प्रक्रियेप्रती आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। मतदान केंद्रनिहाय मतदान टक्केवारी पुढील प्रमाणे आहे। परभणीमध्ये 100% मतदान, सेलूमध्ये 98.31% मतदान, गंगाखेडमध्ये 100%, पाथरीमध्ये 100%, हिंगोलीमध्ये देखील 100% मतदान, कळमनुरीमध्ये 100% आणि वसमतमध्ये 100% मतदान झालंय। लोकशाहीप्रती जागरूकता आणि कर्तव्य भावनेचे दर्शन घडवणाऱ्या या मतदान प्रक्रियेत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आदर्श निर्माण केलाय। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जी निवडणूक होती आहे विधान परिषदेची, त्यामध्ये सर्व मतदारांना असं आव्हान आहे की या प्रक्रियेमध्ये मतदान करण्याची जी प्रक्रिया आहे, प्रेफरन्शियल व्होट देण्याचं, आपली ओळख पटवण्याचं, पडदा नसीम नसते यांच्याबाबत सुद्धा ओळख पटवणं, या सर्वाचा कालावधी झाला तर एका मतदाराला 3 ते 5 मिनिटाचा कालावधी या सर्वसाठी जाऊ शकतो। त्यामुळे लवकरात लवकर येऊन मतदारांनी मतदान करावं असे प्रशासनाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माझं आवाहन राहील। हे यासाठीच आहे की नंतर खूप मोठ्या मग रांगा लागल्या तर जास्त वेळ रांगेमध्ये उभं राहावं लागू शकतं। त्यामुळे लवकरात लवकर येऊन मतदान करावं असं आव्हान आहे। आणि आलेला 4 वाजेपर्यंत शेवटचा जो मतदार आहे, सर्वांना मतदान करण्याची व्यवस्था नक्कीच आहे, परंतु जास्त वेळ वेटिंगमध्ये रांगेमध्ये उभं राहायला लागू नये यासाठी आव्हान हेच आहे की वेळेत येऊन सर्व मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा। सर, नीट परीक्षेच्या संदर्भात महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख, परभणी, हिंगोली। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।